नमस्कार, सुप्रभात. मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये महाराष्ट्रासह देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊयात. सुरुवात करूयात नागपूर राड्याच्या बातमीने. नागपूर राडा प्रकरणातील आरोपी फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल. फहीम खानसह इतर 50 आरोपींवर नागपूर सायबर पोलिसांकडून मध्यरात्री देशद्रोहाचा गुन्हा दाखल. नागपुरातील हिंसाचारामागे बांगलादेश आणि इतर काही देशातल्या आतंकवादी संघटनांचे धागेदोरे असल्याचा संशय. तर सायबर पोलिसांकडून आता चौकशी सुरू. 172 व्हिडिओजमध्ये बांगलादेश आणि इतर देशातील IP ॲड्रेस असल्याची माहिती. नागपूर हिंसाचारात आतापर्यंत 51 जणांवर FIR, तर त्यातील 24 आरोपी बाहेर गावचे असल्याची माहिती. हिंसाचार घडवण्यासाठीच ते मध्य नागपुरात आल्याचा पोलिसांना संशय. अधिकचा तपास सुरू. नागपूर दंगल प्रकरणी आतापर्यंत 1250हून अधिक संशयितांविरोधात गुन्हे. CCTV फुटेज आणि समाज माध्यमांवरील पोस्टच्या साह्यानं पोलिसांकडून या संशयित आरोपींची धरपकड. नागपुरातील हिंसाचारग्रस्त भागामध्ये आता पोलीस आयुक्तांकडून पाहणी. तर लोक जमा झाल्यामुळे राडा पूर्वनियोजित वाटतो. परिस्थिती शांत वाटल्यानंतर संचारबंदी शिथिल करू. पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांची माहिती. गरज भासल्यास दंगेखोरांवर आता MPDA आणि मकोका लावू. नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांची माहिती. सोशल मीडियाच्या पोस्टबद्दल काही गुन्हे दाखल होण्याची सुद्धा शक्यता. नागपूरच्या चिटणीस पार्क परिसरातनं 3 जण ताब्यात, तर संशयित आणि त्यांचा सहभाग आहे त्यांना ताब्यात घेतल्याची DCP मदने यांची माहिती. संबंधितांची आता चौकशी होणार. नागपुरात हिंसा झालेल्या परिसरातील मुस्लिम समुदाय सुद्धा यामध्ये तणावात. तर जाळपोळ करणारे आमच्या वस्तीतले नाहीत. हिंसाचारानंतर आम्ही शेजारील हिंदू बांधवांची घरं वाचवली. मुस्लिम बांधवांकडून भावना व्यक्त. नागपुरातील आज 4थ्या दिवशी सुद्धा संचारबंदी कायम. 11 वस्त्यांमधील सर्व बाजारपेठा, 170 पेक्षा जास्त शाळा आज बंद. नागपुरात पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना कबरीतून बाहेर काढू. विधानसभेतनं मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. तर आंदोलनादरम्यान जाणीवपूर्वक आयाती जाळल्याच्या मेसेज पसरवून काहींनी जाणीवपूर्वक हिंसाचार घडवल्याचा सुद्धा आरोप. औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही. संघ कोणत्याही हिंसेचं समर्थन करत नाही. नागपूर राड्यानंतर आता संघाची भूमिका. संघाच्या भूमिकेचं अंशतः स्वागत. संघाच्या भूमिकेवर फडणवीसांचं काय म्हणणं? रोहित पवारांची प्रतिक्रिया. तर भाजपचे आमदार खासदार महाराष्ट्रातलं वातावरण गढूळ करतायत. रोहित पवारांचा आरोप. औरंगजेबाचा मुद्दा त्यांच्यासाठी नाही पण आमच्यासाठी महत्वाचा. RSSच्या भूमिकेवर भाजप आमदार प्रसाद लाड यांचं विधान. औरंगजेबासंदर्भात RSSची भूमिका संयुक्तिक नसली तरी आम्ही भूमिकेवर ठाम. शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. तर पुरातत्व विभागाकडे कबरीचं संरक्षण काढण्यासाठी पाठपुरावा करत राहण्याचं सुद्धा आश्वासन. औरंगजेबाची कबर हा राजकारणाचा मुद्दा होऊच शकत नाही. प्रकाश आंबेडकरांच्या विधानावर सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. औरंगजेब हा राजकारणाचा विषय नव्हताच. अबू आझमी बोलले नसते तर हा विषय आला नसता. सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य. नागपुरातील हिंसाचार राज्य सरकारनं घडवलेला आहे. नाना पटोलेंचा गंभीर आरोप. तर पटोलेंची उंची मोठी पण राजकारण हे खालच्या दर्जाचं. मुनगंटीवारांची खोचक टीका. दंगलीत सामान्य माणूस भरडला जातोय. तर दंगल पेटवणारे लोक आणि त्यांची मुलं AC मध्ये बसतात. दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. अमोल बिटकर यांची मागणी. महाविकास आघाडीचे नेते आज सकाळी 11:30 वाजता राज्यपालांची भेट घेणार. विधान परिषदेमध्ये नियमानुसार कामकाज होत नसल्याचा आरोप. नागपूर हिंसाचार प्रकरणावर सुद्धा राज्यपालांशी चर्चा करणार. मुख्यमंत्रीपदाच्या व्यापामुळे आता फडणवीसांना गृहमंत्रीपदाकडे वेळ देता येत नसेल. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचं फडणवीसांवर भाष्य. गृह खातं मिळावं यासाठी त्यांच्या पक्षातील लोक वाट पाहतायत. देशमुखांचा निशाणा. तर रोम जळत असताना नीरो व्हायोलिन वाजवत होता. नागपूर पेटवून सरकार आता पार्ट्या झडतंय. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं सरकारवर खोचक पीठ. विश्व हिंदू परिषदेच्या 8 जणांना नागपूर सत्र न्यायालयाकडून जामीन. तर 3,000च्या जात मुचलक्यावर 8 कार्यकर्त्यांना जामीन. विश्व हिंदू परिषदेनं शिवरायांच्या पुतळ्यासमोर केलं होतं आंदोलन. मंत्र्यांनी बोलताना संयम बाळगला पाहिजे. मंत्र्यांनी राजधर्म पाळायचा असतो. जयंत पाटलांच्या नितेश राणेंवरील प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर. दिशा सालियांच्या वडिलांची मुंबई हायकोर्टात धाव. पेडणेकरांनी खोटी माहिती दिल्याचा कुटुंबाचा आरोप. दिशाच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची याचिकेतनं मागणी. आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोरियासह मुंबई पोलिसांवर सुद्धा याचिकेत आरोप. दिशा सालियान प्रकरणाचा तपास समीर वानखेडे यांच्या देखरेखीखाली करण्याची दिशाच्या वडिलांची याचिका. दिशाचा सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याचा त्यांचा आरोप. आदित्य ठाकरेंनी राजीनामा द्यावा. खोटं जास्त वेळ लपवू शकत नाही. आदित्य ठाकरेंना वाचवण्यासाठी किशोरी पेडणेकरांनी काय काय केलं ते समोर येईल. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी नितेश राणेंचा हल्लाबोल.
पुराव्याच्या आधारे हायकोर्ट उचित निर्णय देईल. विरोधी पक्षाचा एखादा नेता असल्यामुळे टीका करणं योग्य नाही. दिशा सालियन प्रकरणावर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. वडिलांची मागणी असेल तर चौकशी झाली पाहिजे. दिशा सालियनपेक्षा गंभीर प्रकरण कोरटकर सोलापूरकरचं आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींची यावर प्रतिक्रिया. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी. दिशा सालियनची हत्या की आत्महत्या हे समोर यावं. प्रसाद लाड यांची मागणी. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची आज सकाळी 9 वाजता पत्रकार परिषद. दिशा सालियनच्या वडिलांच्या याचिकेनंतर देशमुखांची ही पत्रकार परिषद. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा काही भरोसा नाही. पवार आणि ठाकरेंचं वर्णन कसं कराल या प्रश्नावर फडणवीसांचं मिश्किल उत्तर. शिंदे आणि अजित पवार दोन्ही जवळचे. शिंदेंसोबत आधी दोस्ती, अजित पवारांसोबत नंतर दोस्ती झाली. फडणवीसांचं उत्तर. बटेंगे तो कटेंगे समजलं तरच पढेंगे तो बढेंगे होईल. समाज एकत्रित राहिला तरच विकास होईल. विकास झाला तर शिकू, शिकलो तर मोठे होऊ. मुख्यमंत्री फडणवीसांचं प्रतिपादन. फुटलेले पक्ष दिसतात पण चोरलेला जनादेश दिसत नाही. त्या पक्षानं नेत्यांवर ती परिस्थिती आणली. मुलाखतीमध्ये फडणवीसांचं पक्षफुटीवर भाष्य. मी दिल्लीकडे डोळे लावून बसलो नाही. मला मुंबईच आवडते. दिल्लीपेक्षा मुंबईतील वातावरण जास्त चांगलंय. महाराष्ट्रात मला जबाबदारी दिली पण ती मी उत्तमपणे पार पाडेन. फडणवीसांचं वक्तव्य. अजित पवार मुख्यमंत्री होणार नाही तोपर्यंत तुम्ही राष्ट्रवादी सोडणार नाही. जयंत पाटलांनी मुलाखतीमध्ये विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीसांची कोपरखळी. आदिवासी आणि सामाजिक न्याय विभागाला बजेटमध्ये अधिक निधी तर दैनिक लोकमतच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. दोन्ही विभागांमध्ये निधीची कमतरता होणार नाही. फडणवीसांचं आश्वासन. लाडका मंत्री योजना घोषित केली. योजनेमध्ये जे बसतील ते लाडके मंत्री होतील. लाडका मंत्री नेमका कोण या प्रश्नावर फडणवीसांचं मिश्किल उत्तर. सभापती राम शिंदेंवर अविश्वास प्रस्ताव आणणार. अंबादास दानवेंचं वक्तव्य. तर उपसभापतींच्या समर्थनार्थ कुठल्या नियमाखाली विश्वास प्रस्ताव आणला. विरोधकांचा सवाल. तर सभापतींच्या निर्णयावर विरोधकांची टीका. नियमाला धरून नाही. शंभूराज देसाईंचंही प्रत्युत्तर. अमानुष मारहाण प्रकरणी दादा किणकर आणि ज्योतिराम भट्टेंच्या पोलीस कोठडीमध्ये 2 दिवसांची वाढ. मारहाण प्रकरणातील तिसऱ्या आरोपीला सुद्धा अटक. आज खोक्या भोसलेची 6 दिवसांची पोलीस कोठडी संपणार. खोक्याला शिरूर कासार न्यायालयामध्ये हजर केलं जाणार. ढाकणे पिता पुत्राला मारहाण प्रकरणी 6 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. खोक्या भोसले विरोधात आज आझाद मैदानावर वन्यप्रेमींचं उपोषण. तर खोक्यानं अनेक हरणांची शिकार केल्याचा आरोप. बीडवरून वन्यप्रेमी या ठिकाणी मुंबईच्या दिशेनं रवाना. बीड जिल्ह्यामध्ये 2 एप्रिलपर्यंत मनाई आदेश लागू. विनापरवाना मोर्चे, निदर्शनं, आंदोलनं केल्यास कारवाई होणार. जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मनाई आदेश लागू. नाशिकच्या तिवडा या चौकातल्या रहाड आयोजकांनी केली रहाड बंद केली. तर रहाड परिसरात पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज करत पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळवलं. कोल्हापूर पोलीस कोरटकरच्या शोधासाठी नागपुरात. प्रशांत कोरटकरला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता. दरम्यान दंगलीला कोरटकर जबाबदार आहे का याचा तपास करण्याची अमोल मिटकरींची मागणी. प्रशांत कोरटकरवर आज उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होण्याची शक्यता. कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून आता कोरटकरचा जामीन अर्ज नामंजूर. TV9 मराठीच्या बातमीनंतर रील्स बनवणाऱ्या बाळू माफियाची माफी. तर मी दादागिरी करणार नाही. पोलिसांच्या सूचनेचं पालन करणार. भाऊ राठोडनं हात जोडून पोलिसांसमोर माफी मागितली. पुण्यातील शास्त्रीनगरमधील अश्लील कृत्य प्रकरणात महत्वाची अपडेट. गौरव अहुजाचा मित्र भागेश ओसवालला जामीन मंजूर. मंत्री गणेश नाईक यांचा 28 मार्चला पालघरमध्ये जनता दरबार. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जनता दरबार भरणार. तर नागरिकांनी हजर राहून समस्या मांडावी. जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. माढाचे जनता दरबार आता राज्यभरात. तर नाशिक मंडळ स्तरावर जनता दरबार दिन भरवण्यास सुरुवात. 100 दिवसांच्या 7 कलमी कृती आराखड्यातील नागरिकांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी म्हाडाचे उपाध्यक्ष यांचे निर्देश. कोकण रेल्वेचं भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करणार का? भाजप आमदार प्रवीण दरेकरांचा विधान परिषदेत प्रश्न. तर 3 राज्यांसोबत केंद्राला होकार कळवणार. मुख्यमंत्री फडणवीसांचे यावर उत्तर. भविष्यात मोठी एमपीएससी भरती होणार. कुठलाही विरोध ग्राह्य धरणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांची विधान परिषदेत महत्वाची घोषणा. आमदार बाबाजी काळेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. तर भामा आसखेड धरणग्रस्त शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी. न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्टोफर लक्सन भारत दौऱ्यावर. तर ख्रिस्टोफर यांनी राज्यपाल CP राधाकृष्णन यांची भेट घेतली. याचवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पर्यटन मंत्री शंभूराज देसाई सुद्धा उपस्थित होते. ठाण्यातील मुख्यमंत्री कबड्डी चषक स्पर्धेतील राजकीय बॅनरची सर्वत्र चर्चा. अजित पवार आणि शरद पवारांचा एकाच बॅनरवर फोटो. तर भाजप आमदारांच्या फोटोमध्ये जितेंद्र आव्हाड आणि खासदार सुरेश म्हात्रे यांचा फोटो. मैदानातील राजकीय पुढाऱ्यांच्या फोटोनं सर्वांचंच लक्ष वेधलं.
डोंबिवली रेरा फसवणूक 65 अनधिकृत इमारत प्रकरणातील आरोपी शाली भगत याचा अटकपूर्व जामीन फेटाळला, तर महसूल विभागाची दिशाभूल करून बनावट 7/12 उतारा तयार केल्याप्रकरणी भगतवर गुन्हा दाखल. बँक ऑफ महाराष्ट्रमधील ऑल इंडिया बँकिंग एम्प्लॉईज असोसिएशनच्या सदस्यांचा आज एक दिवसाचा लाक्षणिक संप, कर्मचारी भरतीची यातनं मागणी. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या भूमाफियांना दणका, तर 5 भूमाफियांविरोधात एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल. कल्याण पूर्व मानेरे गावाच्या हद्दीत बेकायदा चाळींच्या माध्यमातून 92 खोल्यांचं अनधिकृत बांधकाम. पोस्टलच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लवकरच 60 भूखंडांचं संपादन. विकास आराखडा 2034 मध्ये महापालिकेला करावा लागणार फेरबदल, तर उत्तरेकडील दुसऱ्या टप्प्यासाठी महापालिकेकडून तयारी सुरू. दिवसभरात मुंबईकरांची 6 ते 7 वाहनं जातात चोरीला. गेल्या 2 महिन्यांमध्ये 362 गुन्ह्यांची नोंद. वर्षभरात वाहन चोरीची 2589 प्रकरणं. एसआरए म्हाडा प्रकल्पांसाठी समन्वय कक्षाची निर्मिती. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या कार्यालयामध्ये आता समन्वय कक्ष स्थापणार. दर महिन्याला सचिव स्तरावर आढावा बैठक घेण्यात येणार. सिडको मार्फत हेटवणे पाणीपुरवठा योजनेअंतर्गत महत्वपूर्ण कामं हाती, तर खारघर उपनगरामधील पाणी पुरवठ्यात सुधारणा होणार. 4 महिन्यातच वाढीव पाण्याचं सिडकोचं नियोजन. मुंबई महापालिकेच्या मालमत्ता करापोटी 5392 कोटींची वसुली. 87% कर वसुली करण्यात पालिका प्रशासनाला यश. नवी मुंबईमध्ये कर थकबाकीदारांच्या जप्त मालमत्तांची लिलावाद्वारे विक्री होणार. अनधिकृत नसणाऱ्या अधिकृत शासकीय मूल्यांकनांची आता नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू. मालमत्ताधारकांना मालमत्ता कर त्वरित भरण्याचं आवाहन. जेएनपीटी बंदराची आता 70 लाख कंटेनर हाताळणीची झेप. 35 वर्षांच्या कालावधीमध्ये उच्चांक गाठला. ठाणे ग्रामीण भागातील 1121 कॅमेरे पोलीस नियंत्रण कक्षाला जोडले. ग्रामीण भागातील गुन्हेगारी वाहतूक कोंडीवर पोलिसांचा आता वॉच असणार. चिपळूणच्या वसिष्ठी नदीमध्ये बुडून एकाचा दुर्दैवी मृत्यू. भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे मृत्यू झाल्याचा अंदाज, तर गोवळकोटजवळ नदीपात्रात घडली दुर्घटना. वाशिम जिल्ह्यातील 65% प्रसूती सरकारी रुग्णालयातच. लोकांचा विश्वास वाढवण्यात आरोग्य विभागाला यश. जिल्हा आरोग्य अधिकारी प्रेमकुमार ठोंबरे यांची माहिती. माथेरान पुन्हा एकदा पर्यटकांसाठी खुलं. पर्यटन बचाव समितीने आता पुकारलेला बंद अखेर मागे. प्रशासन आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या मध्यस्थीनं तोडगा काढण्यात यश. पर्यटन समितीच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आश्वासन. डोंबिवलीमध्ये चालत्या टेम्पोवर गुलमोहरचं झाड कोसळलं, तर टेम्पो चालक यामध्ये थोडक्यात बचावला. वाहनांचं मात्र मोठं नुकसान. डोंबिवली मिलातनगर एमआयडीसीतली घटना.